नमस्कार मंडळी. हा दिवस माझ्यासाठी खूप हॅपी होता. मी फुल एक्साइटमेंटमध्ये होते कारण मी निघाले होते अमरावतीला द फोक आख्यान बघायला, ज्याची आम्ही खूप दिवसापासून वाट बघत होतो. आता हे फोक आख्यान नेमकं आहे तरी काय? तर हे म्हणजे महाराष्ट्रातल्या लोककलेवर आधारित एक कार्यक्रम असतो. तुम्हाला माहीत नसेल तर सर्च करा, रील्स बघा आणि मी नक्की सांगते की तुम्हाला हा कार्यक्रम प्रत्यक्षात बघायचा मोह होईलच. सर्वात आधी सकाळी छान रेडी झाले, इग्नोर द मिरर कारण तो माझ्या आजीच्या काळातला आहे. नंतर हिवरखेड बस स्टॉपला गेले. बसची वाट बघत बसले तर तिथे एक आजोबा भेटले. त्यांचं म्हणणं असं होतं, की "बाई तुम्ही असं तोंडाला फडकं काऊन बांधता? ओळखू पण येत ना" म्हणे. मी म्हटलं, "आजोबा उन्हानं तोंड काळं पडलं तर आम्ही काय करावं?" मग बस आली. मोर्शीला गर्दीत ढकलाढकली करत शेवटी विंडो सीट भेटली आणि विंडो सीट भेटली, की इयरफोन लावून सॉन्ग्स ऐकणं इज मॅन्डेटरी. सॉन्ग्स ऐकत पोहोचले अमरावतीला आणि सर्वात आधी गेले मी माझ्या फ्रेंडच्या बहिणीच्या रूमवर. तिथे एक छोटू क्यूट बाळ होतं. लहान मुलं माझ्यासोबत ना लवकरच फ्रेंडली होतात, कारण मीही त्यांच्यासोबत लहान मुलासारखी बालिशपणा करत राहते. नंतर प्रोग्रामसाठी रेडी झालो. आम्हाला खूप भूक लागली होती, पण वेळ नव्हता म्हणून फक्त चहावरच काम भागवलं. मग पोहोचलो आम्ही प्रोग्रामच्या व्हेन्यूला. पास कलेक्ट केल्या, तरी आम्ही आत जाऊ शकत नव्हतो कारण माझ्या 2 फ्रेंड यायच्या होत्या. कारण आज त्यांचा टी-ई-टीचा पेपर होता. शेवटी आल्या बिचाऱ्या धावत पडत. नंतर तर आम्ही कार्यक्रमात गेल्यावर आम्हाला कशाचंच भान नव्हतं. आम्ही बाहेरचं जग विसरून गेलो होतो. वेगळीच वाईब होती. असं वाटत होतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात आलो की काय. मला असं वाटतं की ॲज अ मराठी माणूस आपण हे एकदा तरी बघायला पाहिजे आणि पेरेंट्सनी पण हा प्रोग्राम आपल्या मुलांना दाखवलाच पाहिजे. प्रोग्राम एन्जॉय करून आम्ही निघालो बाहेर. तिथे एक बाहेर निघाल्यावर रिसेप्शन होतं. म्हटलं चला फुकट खायला जाऊ. पण आमच्यात तेवढं धाडस नव्हतं म्हणून प्लॅन ड्रॉप करून रूमच्या रस्त्याने लागलो. मध्ये आमचं जुनं कॉलेज दिसलं. मग कॉलेजच्या जुन्या गोष्टी करत रूमवर पोहोचलो तर तिथे सुंदरकांड सुरू होता. नंतर जेवण केलं आणि आमचे जुने रूमवरचे फनी व्हिडिओ बघत झोपलो. असा होता माझा फोक आख्यानचा अनुभव. तुम्ही पण एकदा तरी नक्की बघा. बाय.